अवैधरित्या वास्तव करणाऱ्या 4 बांगलादेशी महिला व त्यांना बनावट ओळखपत्रे तयार करून देणारा एजंट ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव करणाऱ्या बांगलादेशी इस्मांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खैरेमळा लक्ष्मीनगर येथे काही बांगलादेशी महिला अवैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास आहेत। सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर यांना कळवली की त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार करण्यात आली। त्यात अंबड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे व गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार आशानी दिनांक 20/7/2025 रोजी खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक या ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी 4 बांगलादेशी महिला या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेशी सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याचे लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे अवैधरित्या वास्तव्य करीत असताना मिळून आल्या। तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची खोटी व बनावट आधार कार्ड सारखी कागदपत्रे मिळून आलीत। त्याबाबत त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी सदरची कागदपत्रे ही त्यांना नवजीत भवनदास वय 38 वर्ष राहणार खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक, जगदीश मिस्त्री राहणार आराजंग, सुरत व 2 बांगलादेशी येथील इसम यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये बनवून देऊन दिल्याबाबत सांगितले। सदर महिलांना त्यांची नावे पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव माईशा हबीब शेख वय 22 वर्ष, मूळ राहणार बोरिशन नागोर, पिरोपूर, बांगलादेश, निशान मिहिर शेख वय 21 वर्ष राहणार अलीपूर, फरीदपूर थाना कोतवाली, जिल्हा फरीदपूर, बांगलादेश, जुमूर हसन शेख वय 33 वर्ष राहणार शिदीपाशा थाना अभयनागोर, जिल्हा जोशीर, बांगलादेश, रिहाना जलील गाझी वय 30 वर्ष राहणार थाना मुरुंडगंडा, जिल्हा बागिरहट, गाव चंडीपूर, राज्य खुलना, बांगलादेश असे सांगितले। सदरच्या महिला या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून नाशिक येथील खैरेमळा लक्ष्मीनगर, साईनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे मिळून आल्याने तसेच त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देण्यास मदत करणाऱ्या इस्मांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे फिर्याद दिल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 360/2025 भारतीय न्याय संहिता कलम 336(2), 3, 340(2), 3(5) सह पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 कलम 3 सह 6, परकीय नागरिक आदेश 1948 परिच्छेद 3(1), परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 अन्वये फिर्याद दिली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, अंबड पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे, पोलीस अंमलदार पवार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, संदीप भांड, योगीराज गायकवाड, उत्तम पवार, महेश साळुंके, नाझीम खान पठाण, रोहिदास लिलके, मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार, गोरक्ष साबळे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, आप्पा पानवळ, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा एलवे यांनी केली आहे। नाशिक आयुक्तालयातील क्राईम ब्रांच युनिट 1च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला त्या बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला, तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या 4 महिला राहत होत्या।
एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं. त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले. परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले. यावरून या चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. महिला सुरत येथून इथे आलेली अशी प्राथमिक माहिती आहे. त्यातील 2 महिला 1 वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही नुकत्याच आल्याचं सांगत आहेत. परंतु नेमक्या त्या कधी आल्या, कुठल्या मार्गाने आल्या, त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे. सध्या तरी परदेशी आहेत, बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे. नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता, पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल. सर हे यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता. अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचा स्पष्ट होत नाही, परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का. आपण काय कारवाई करणार? आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे पुढील डिपोटेशन वगैरे कारवाई होईल. सर महिला आहेत का किंवा पुरुष आहेत का बांगलादेश? सध्या तरी ह्या 4 महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत. बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली. इतरही देखील ठिकाणी अशी सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाऊट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. आपल्या तपासात सध्या तरी ह्या 4 जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे. त्यांची नावं देखील कळलेली आहेत. त्यापैकी 1 जण आपल्या ताब्यामध्ये आहेत. इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदतनीस असू शकतात. त्यांचा देखील शोध घेतला जाईल. ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने, तर जो कोणी व्यक्ती आहे तर त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल.